नवी मुंबई घनसोली सिम्प्लेक्स प्रकरणी जे आहेत महेश खरे आरपीआयचे नेते रस्त्यावरती उतरले आहेत। आज त्यांनी उपनिबंधक कार्यालयामध्ये भेट दिली। नेमकं प्रकरण काय आपण जाणून घेऊया। आज तुम्ही उपनिबंधक कार्यालयामध्ये भेट दिलेली आहे, तिकडून काय तुमचं म्हणणं आम्ही पत्रही दिलं, त्या पत्रात तुम्ही काय मेन्शन केलं? आम्ही उपनिबंधकाला 5 मुद्दे दिलेले आहेत। सोसायटीने एकाच दिवशी एकाच सारख्या मजकूर टेंडर जाहिराती प्रसिद्धी करण्यामागे कोणता हेतू होता, कोणता दबाव होता, कार्यालयाने प्राथमिक चौकशी का केली नाही? मुंबई नवी मुंबई अगदी सामान्य लहान सोसायट्यामध्ये लाखोंची ईएमडी घेतला जातो, मग प्रचंड 17 एकर प्रकल्पात ईएमडी शून्य कसा काय ठेवण्यात आला? त्याचा काय नियम वगैरे परवानगी कशी तुम्ही दिली? टेंडर पुस्तिका अशा पद्धतीने वितरित केली का केली? केवळ एकाच कंपनीला 7 बुकिंग मिळाले, ही कंपनी कोण आणि आपल्या कार्यालयात त्या कंपनीचा पडताळणी का केली नाही? कलम 79च्या अप्रमाणे नुसार पुनर्विकास प्रक्रिया पूर्ण पारदर्शक व न्याय असणे बंधनकारक आहे। या प्रक्रियेस उल्लंघन झाल्याचं आम्हाला निदर्शन येत आहे आणि हजारो गरीब माथाडी कुटुंबाच्या घरांना तात्काळ धोका निर्माण झालेला असताना आपल्या कार्यालयाकडून अवैध टेंडर प्रक्रिया त्वरित स्थगिती द्यावी असं आमचं निवेदन त्या निवेदनात म्हटलेलं आहे। म्हणजे नेमकं उपनिबंधक कार्यालयामध्ये सुरुवात झालेली आहे, तुम्हाला असं वाटतं का ह्या सगळ्या प्रकरणामध्ये घोळ झालाय? हे सरळ दिसतंय। ज्या अर्थी सोसायट्यांना निशुल्क दिलं जातं 17 एकर एवढा मोठ्या करोडो रुपयाचा भूखंड असताना निशुल्क त्यांना परमिशन दिलं जातं, हा फार मोठा अपराधाचा फार मोठा म्हणजे भ्रष्टाचार आहे। आणि मी याकडे माझं असं म्हणणं आहे की महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपण जर तात्काळ याच्यावरती जर कारवाई नाही केली तर ह्या देशामध्ये जंगल राज झाल्याशिवाय जास्त काळ राहणार नाही। कारण गोरगरिबांच्या घर लाटण्यामागे आणि त्या सोसायट्याला गुंडांची बंदोबस्त देण्यामागे काय हेतू आहे या देशातल्या लोकांनी असं करतायत? गोरगरिबांना अन्याय का होतोय? अशा प्रकारची संकल्पना मुख्यमंत्र्यांनी मांडली पाहिजे। आपला देश शांतप्रिय देश आहे, महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस हा शांत राहायला पाहिजे, प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे आणि ही लोकशाही आपल्याला सांगते आहे। आणि आज जे काय होतंय ते रिपब्लिकन पक्ष गप बसणार नाही हे तुम्हाला आज मी विनंती करतोय। पण आपण पाहतोय त्या ठिकाणी सिम्प्लेक्स ठिकाणी माध्यमांना पण बोलून दिलं जात नाही, बाउन्सर्स लावले असतात सोसायटीच्या आजूबाजूला, यावर तुमचं म्हणणं? आमचं म्हणणं हेच आहे ना की ही गुंडशाही आहे, ही कुठेतरी थांबली पाहिजे। गरिबांचे घर लाटण्यासाठी तुम्ही बॉडीगार्ड लावता आणि तिथे लोकांना आतमध्ये प्रवेश दिला जात नाही, एखाद्या माणसाला बोलण्याची हिंमत तयार होत नाही, अशा प्रकारची गोरगरिबाने दबाव तंत्र वापरलं गेलंय। आणि मला असं म्हणायचं आहे की त्वरित जर काय रिपब्लिकन पक्षाला याच्या उत्तर जर दिलं नाही तर मोठ्या प्रमाणात उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार आहे। उपनिबंधकाला माझी निवेदन आहे की आपण जर का हे थोडं थांबवलं नाही तर आपल्या दालनामध्ये मोर्चा आणण्याशिवाय आम्ही गप बसणार नाही। आपण पहिलं हे होते महेश खरे, राहुल कांबळे, NDTV मराठी, नवी मुंबई।